आजा, अरे आज एवढ्या लवकर कुठे चाललायस? जीजे, अगं 15 ऑगस्ट आहे आज. 71वा स्वातंत्र्य दिवस आहे आपल्या भारताचा. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलं. तुला सांगते, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं का नाही, तेव्हा मी अवघी 8 वर्षाची होती. अरे आम्ही सगळेजण सातारला गेलो होतो. अरे काय सांगू, नुसती दिवाळीच, काय ती फटाक, काय ते गोडधोड जेवण, आणि काय सांगू तुला. हे बस बस जीजे, लहानपणापासून तेच ऐकतोय की. अरे बाबा, आम्ही जिवंत आहे तर आम्हाला अभिमानानं सांगू देत की. एकदा का आमची पिढी गेली की तुम्ही कशाला ध्यानात ठेवताय र? अरे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो लोकांनी जीव दिलाय. हे तर तुमच्या ध्यानात राहील का नाही काय माहिती. माझ्या चांगलंच ध्यानात राहील. तू जयडी उठले का नाही ते बघ. आवर म्हणवतील लवकर. ते तर का उठायची? का अजून उठली नाही ती? नाही. अगं झेंडा वंदनला येणार नाही ती. आता मला काय माहिती. जयडे, जयडे, उठ की. हा, 5 मिनिटं. काय 5 मिनिटं? तुझ्यासाठी झेंडा वंदन थांबवायचं का आता? आरती नाही याची, तिच्या नको नादाला लागूस तू. अगं पण झेंडा वंदन आहे ना आज. आज तरी लवकर उठायला पाहिजे ना तिला. आता होय बाबा, आपण काय करायचं. तिला उठव आणि पाठव लवकर. हा. आणि तुम्ही पण या. हो, पुढे जाऊन तयारी करतो. बर येतो. आप्पा, आवर की लवकर. कोण? मी वय? मग कोण, मी का? तू येणार आहेस का दुकान उघडून बसणार आहेस? येणार आहे की मी. झेंडा वंदन झालं की मग दुकान उघडणार आहे. मग आवर की लवकर. अगं त्या ध्रुवच आवडतंय ना, जिथे त्याला शाळेत सोडा जाणार आहे, मग मी आवडतो. त्यो जाणार आहे ना, मग तू कशाला निस्ता बसलायस? एवढी काय गडबड आहे? आता 6 वाजले, त्या 7:30 ला असतो ना कार्यक्रम. आपण टायमात पोचू. तू नको टेन्शन घेऊ. मी टेन्शन नाही घेत, मी जाते पुढं. आता तुझं पुढे जाऊन काय काम आहे? काय गडबड चालली? गडबड काय? किती वाजल्यात बघा की. झेंडा वंदनाला जायचंय ना. अगं अजून टाइम आहे. आणि तू पुढे जाऊन काय करणार आहेस? माझं एक दुसरं काम आहे. आता काय काम काढलेस? त्यो आज मला सांगणार आहे ना. काय सांगणार आहे? आपल्या गावात स्मार्ट पोरगा कोण आहे? हा एक. अरे कोण आहे सांग की. जाऊ दे, नंतर सांगतो मी तुला. नाही नाही, नंतर बिंतर काय नाही, आत्ताच सांग. आता नंतर सांगतो म्हणलं ना. आजचा कार्यक्रम कसा होणार आहे ते सांगणार आहे ना आज मला. आता त्यात काय सांगायचं? दरवर्षी होतो तसंच होणार आहे ना. होय, पण आम्ही रांगोळी काढणार आहोत, म्हणून मी यास्मिनला बी लवकर बोलवलंय. ती आली असेल, येऊ का? हा, जा तू पुढे. काय पोरगी पण ना. आप्पा, आवर तू पण. सगळ्यांचं आवरले की आपण पण निघूया. बरोबर. चला. चल. चाचा, साउंड सिस्टम लगाई, लेकिन जिलबी किधर है? अरे जमेला आ रहा है ना पीछे से. पहिली जिलबी पाहिजे, त्याशिवाय 15 ऑगस्ट झाल्यासारखं वाटत नाही. खरं आहे बरं का चाचा. अहो लहानपणापासून बघतोय तुमची जिलेबी फिक्सच असती आणि चव बी तशीच असती का रे? हो हो रफिक भाई, नुसती जिलबी नाही,
त्याच्याबरोबर झेंडीभर वाटायचे. काय फौजी आज एकदम चकाचक. अरे मग आपले फक्त 2च सण असतात, एक 15 ऑगस्ट आणि एक 26 जानेवारी. पण मला तुमच्या दोघांचं काय असतं तेच कळत नाही. दरवेळी चाचा जिलेबी आणि तुम्ही झेंडे वाटता सगळ्यांना. होय फौजी, तुम्ही न चुकता दरवर्षी झेंडे वाटता बर का. रावल्या, देशप्रेमाची किंमत करता येत नाही काय राजा? होय, अरे ते रक्तातच असावं लागतं. काय झाली का तयारी? चालले हो, तू रांगोळी काढायला येणार होतीस ना, म्हणून तुझ्यामुळे थांबलो आम्ही सगळे. होय, म्हणूनच लवकर आले. चल. यास्मिन, तू पिशवीत रांगोळी काढ. अय, तू सांगणार होतास ना आज? काय? कोण आहे त्यो? कोण त्यो? अरे त्यो पोरगा. हा त्यो होय. आधी रांगोळी काढ, मग सांगतो. हा बर बर, पण सांगितल्याशिवाय जायचं ना. नाही जात. अयो आजा, तीर निशाने पे लगा है. पण तू लगेच सांगू नको कोण पोरगा आहे ती. सांगतील बिंगतील गोळ करतील सगळा. आपलं मिशन खूप आहे. ए खोपी आहे, आता काय ती आधी तीर मारतोय. आजा, तू आणि रावल्या ती सतरंजी हातरून घ्या. ग्रामसभा आपली इथंच होणार आहे. मी तिकडे बघतो काय हाय नाही काय. हा, येऊ का? हा, आम्ही करतो सगळं, तुम्ही जावा. चला. रावले, चल सतरंजी काढ. ए आजा, तुला सांगा येत नाही वय आम्ही नाही काम करणार ती. अरे नाही म्हणण्यासारखं काय यात? अरे सारखी सारखी आपल्यालाच काम लावत्यात. मग नाटकी करू नको, धर गप. धरतोय की तुला दांडगी हाऊस काम करायची. धर. धरतोय.